मंडळी, संजय गायकवाड हे नाव महाराष्ट्राने अनेकदा वेगवेगळ्या कारणासाठी ऐकलं आहे. कधी त्यांच्या रोखठोक भाषणामुळे, कधी त्यांच्या वादग्रस्त कृतीमुळे. पण यावेळी त्यांनी जी कृती केली आहे ती महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या मनाला भिडणारी आहे. त्यांनी आपल्या 2 फ्लॅट विकले आहेत. त्या विक्रीतून आलेले पैसे जवळजवळ 25 लाख रुपये त्यांनी थेट मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दान केले आहे. एवढंच नाही तर त्यांनी आपला 1 महिन्याचा आमदारकीचा पगारही या निधीसाठी दिला आहे. असा त्याग करणारा लोकप्रतिनिधी क्वचित दिसतो. कारण आपल्याला माहिती आहे की बऱ्याचदा लोकप्रतिनिधी स्वतःच्या सुखसोयीसाठी, गाड्यासाठी, बंगल्यासाठी निधी खर्च करतात. पण इथे एक आमदार आपली संपत्ती विकून शेतकऱ्यांसाठी मदत करतोय आणि त्याचबरोबर हे खरंच समाजासाठी प्रेरणादायी आहे. संजय गायकवाड यांची ही कृतीने समाजाने एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सागवण गावचे सरपंच देवाभाऊ दांडगे यांनी स्वतःचा 1 वर्षाचं मानधन जवळपास 51,000 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. यातून हे स्पष्ट होत आहे की लोकप्रतिनिधी धाडसाने, निस्वार्थपणाने पुढे आले तर सामान्य नागरिक, गावाचे नेते, सामाजिक कार्यकर्तेही प्रेरणा घेऊन मदतीसाठी उभे राहतात. महाराष्ट्राचा शेतकरी हा नेहमीच अडचणीत सापडलेला असतो. दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर, कधी वीजदार तर कधी बाजारभाव, एक ना एक संकट. आज पावसाने, पुराने जी कंबर मोडली आहे, शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली आहेत, जनावर मृत्युमुखी पडली आहेत, घर उद्ध्वस्त झाली आहेत. अशा वेळेस केवळ सरकारी मदतीवर अवलंबून न राहता आपल्या समाजातील सक्षम घटकांनी, श्रीमंतांनी, व्यापाऱ्यांनी, औद्योगिक घराण्यांनी अशा प्रत्येकाने सक्षम नागरिकांना मदतीचा हात द्यायला हवा. आपल्याला आठवतंय का, काही काळापूर्वी आमदार संजय गायकवाड यांचं नाव चर्चेत आलं होतं. कारण त्यांनी आमदार निवासात खराब जेवण मिळालं म्हणून संतापाचा भरात कॅन्टीनवाल्यालाच मारहाण केली होती. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली, वाद निर्माण झाला. पण आज त्याच आमदाराने स्वतःची मालमत्ता विकून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लाखो रुपयाचं योगदान दिलं आहे. यामुळे लोकप्रतिनिधी हा फक्त वादग्रस्त व्यक्ती नाही, तर संकटाच्या काळात समाजासाठी किती मोठं योगदान देऊ शकतो याचं उदाहरण त्यांनी दिलं आहे. आज संजय गायकवाड यांची कृतीमुळे महाराष्ट्रात एक संदेश गेला आहे. लोकप्रतिनिधी असणं म्हणजे फक्त सत्तेत राहणं नव्हे, तर संकटाच्या काळात समाजासोबत खंबीरपणे उभा राहणे. आपली संपत्ती, आपलं सुख सोडूनही शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंद आणण्याची तयारी ठेवणे. आज मला प्रत्येक व्यक्तीला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण आपल्या परीने शेतकऱ्यांना काय मदत करू शकतो? नेहमी सरकारकडून अपेक्षा करणं सोपं आहे, पण आपण स्वतः समाजासाठी घटक म्हणून काय करतो हे महत्त्वाचं आहे. मदत करू शकतात पुस्तके, कपडे, गोळ्या. त्याचबरोबर व्यापारी आपल्या नफ्यातून थोडं दान करू शकतात. डॉक्टर, वकील, इंजिनियर्स आपल्या प्रोफेशनलमधून काही दिवस विनामूल्य सेवा देऊ शकतात. सामान्य नागरिकसुद्धा छोटा का होईना आपण आर्थिक हातभार लावू शकतो. मदत मोठी किंवा छोटी नसते, मदत म्हणजे मदत असते. निसर्गाच्या आपत्तीवर आपलं काही चालत नाही, पण एकत्र येऊन हाताला हात दिला तर एकमेकांना मदत करून आपण संकटावर मात करू शकतो. संजय गायकवाड यांनी आपली संपत्ती विकून आपला पगार देऊन जे उदाहरण घालून दिलं आहे ते प्रत्येक लोकप्रतिनिधींना, प्रत्येक सशक्त नागरिकाने आदर्श घालून घेतला पाहिजे. आज राज्यातल्या शेतकऱ्यांना पूरग्रस्त स्थितीनं केवळ सरकारी योजना नव्हे तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. चला आपण सगळे मिळून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.